स्वतःला बदलायचे असेल तर या 10 प्रसंगी शांत राहा. जीवनात काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊन त्या प्रसंगी शांत राहणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व विकास होईल आणि तुमचं आयुष्य अधिक शांततामय आणि यशस्वी होईल. खाली दिलेल्या 10 प्रसंगांमध्ये शांत राहण्याची सवय अंगीकारा. 1. रागाच्या क्षणी. राग हा माणसाच्या विनाशाला कारणीभूत ठरतो. रागाच्या क्षणी बोललेल्या गोष्टी अनेकदा हृदयाला वेदना देतात आणि नातेसंबंधांमध्ये द्वेष निर्माण होतात. अशा वेळी शांत राहून स्वतःला संयमित करा. काही काळ शांत राहिल्यास तुम्हाला समजेल की तुम्ही काय बोलायला हवे आणि काय टाळायला हवे. 2. वादविवादात. वादविवादाच्या वेळी समोरच्याच्या मतांचा आदर करून शांत राहा. वाद घालून नातेसंबंध खराब होण्यापेक्षा ऐकून घेतल्याने गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे सोडवता येतात. शांत राहून तुम्ही तुमच्या विचारांची योग्य मांडणी करू शकता. 3. आरोप प्रत्यारोपाच्या वेळी. जेव्हा कोणी तुमच्यावर चुकीचे आरोप करत असेल तेव्हा प्रत्युत्तर देण्याऐवजी शांत राहा. वेळ आणि सत्य हेच उत्तम उत्तर आहे. शांत राहिल्याने तुमची शांती कायम राहील आणि वेळेवर सत्य समोर येईल. 4. ताणतणावाच्या स्थितीत. ताणतणावाच्या क्षणी आपले शब्द बऱ्याचदा चुकीचे ठरू शकतात. अशा वेळी स्वतःला सावरून विचारपूर्वक निर्णय घ्या. शब्दांऐवजी कृतीद्वारे आपले समाधान दाखवणे अधिक प्रभावी ठरते. 5. अज्ञानाच्या क्षणी. काही वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसते पण आपण तिथेही प्रतिक्रिया देतो. अशा वेळी गप्प राहून गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. अज्ञान लपवण्यापेक्षा ते मान्य करणे आणि शिकणे योग्य ठरते. 6. एखाद्याचे दुःख ऐकताना. कोणी आपल्यासमोर दुःख मांडत असताना शांत राहून ऐकणे अधिक गरजेचे आहे. अशा वेळी अनावश्यक सल्ले देण्याऐवजी फक्त ऐकून घेतल्याने समोरच्याला बरे वाटते. 7. कृतीपेक्षा शब्द जास्त असलेल्या ठिकाणी. जेथे शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते तिथे बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवणे अधिक प्रभावी ठरते. अशा ठिकाणी गप्प राहून कामावर लक्ष केंद्रित करा. 8. जेव्हा कोणी टोमणे मारतो. टोमणे ऐकून लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहा. तुमची शांतता हीच त्या टोमण्याचे उत्तर असते. यामुळे तुम्ही अधिक परिपक्व आणि संयमी दिसाल. 9. स्वतःच्या चुकांवर विचार करताना. आपल्या चुकांचा विचार करताना शांत राहून आत्मपरीक्षण करा. चुकांवर विचार केल्याने त्या सुधारता येतात. बोलण्याऐवजी कृतीतून बदल घडून आणा. 10. यशस्वी होण्याआधीचे टप्पे. तुमचे ध्येय पूर्ण होण्यापूर्वी त्याबद्दल बोलण्याऐवजी गुपचूप मेहनत करा. शांतपणे काम केल्याने यश मिळवणे अधिक सोपे होते. अशा 10 ठिकाणी शांत राहण्याची सवय लावल्यास तुमचे जीवन अधिक समृद्ध, शांतीपूर्ण आणि यशस्वी होईल. शांतता ही शक्ती आहे जी तुम्हाला अनेक कठीण प्रसंगांमध्ये मार्गदर्शन करू शकते. ही आत्मसात करा आणि जीवन अधिक सुंदर बनवा. तर मित्रांनो, असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.